अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कालपर्यंत आपण धिस आणि डॅट याचा कसा वापर करायचा बोलताना, लिहिताना, वाचताना, वाक्य लिहिताना कसा उपयोग करतो हे तुम्ही शिकला. परंतु धिस इज अ टेबल असं एक वाक्य आहे. तेच वाक्य आपण दॅट इज अ टेबल म्हणतो. फक्त धिस इज अ टेबल म्हणजे हा टेबल आहे आणि दॅट इज अ टेबल म्हणजे तो टेबल आहे. इतकाच फरक आहे, हा आणि तोचा. दोन्ही प्रकार झाले, परंतु एका वाक्याचे 4 उपप्रकार असतात. त्याच्यापैकी आपण 3 शिकतोय. 3 आता आपल्याला आज काय शिकायचं आहे? दुसरा प्रकार त्यातला डिसचा घ्यायचा. डिस म्हणजे हा, ही, हे तुम्हाला दिलेलं आहे लिहून, म्हणजे पाठ केलेलं आहे. परंतु धिस मधला आपण धिस इज अ टेबल असं एक उदाहरण घेऊ. आता एका वाक्याचे 4 प्रकार कसे पडतात मला मी वाचून करून दाखवतो. आता पाहिजे असे द्या, मग नंतर घेऊ आपण. धिस इज अ टेबल. धिस इज अ टेबल म्हणजे हा टेबल आहे. हे तुम्ही शिकले. हा शिकलेला भाग आहे. हे लिहायचं नाही, हे फक्त समजून घ्यायचं आहे. हा टेबल आहे. आता याचाच काय होईल? प्रश्न होईल. प्रश्न कसा होईल? याच्यातला हा जो इज आहे हे अगोदर येईल. फक्त अगोदर इज धिस अ टेबल, याला प्रश्नचिन्ह येईल. आता हा प्रकार आपल्याला शिकायचा आहे, पण कसा तयार झाला हे पहिल्यांदा पाहायचं आहे. इज धिस अ टेबल म्हणजे हा टेबल आहे का? हा टेबल आहे का? हा झाला प्रश्न. याचाच अजून हा झाला पहिला प्रकार, याच्यातला धिसचाच हा दुसरा, आणि तिसरा. पुन्हा आपण 3 प्रकार शिकलो अगोदर. आपण अगोदर शिकलेला 3 प्रकार आहे. आठवण ठेवा, लक्षात ठेवा. आय एम अ इंजिनियर, एम आय इंजिनियर, आय एम नॉट इंजिनियर. एकच वाक्य 3 प्रकार तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कारण आपण नाही सुद्धा म्हणतो ना वाक्यामध्ये. प्रत्येक वेळेस होत म्हणतो काय? एखादी गोष्ट आपल्याला नसली तर आपण नाही म्हणतो. त्याला प्रश्न सुद्धा आपल्याला विचारता आला पाहिजे. तिसरा काय आता? दिस इज नॉट अ टेबल. दिस इज नॉट अ टेबल म्हणजे हा टेबल नाही. हा टेबल नाही असे वाक्य असतात. अजून एक चौथा होता प्रकार. पण चौथा प्रकार मी यासाठी घेतला नाही की त्या प्रकारामध्ये शक्यतो जास्त बोलण्याचं काम पडत नाही. तो कसा होईल पाहता. इज धिस नॉट अ टेबल असा होईल तो प्रकार चौथा. इज अगोदर इज धिस नॉट अ टेबल, हा सुद्धा प्रश्न होईल. म्हणजे का धिस इज अ टेबलचा प्रश्न काय झाला? इज धिस अ टेबल, हा टेबल आहे का? दिस इज नॉट अ टेबल, हा टेबल नाही. इज धिस नॉट अ टेबल, हा टेबल नाही का? असे 4 होतात. परंतु आपण काय आज काय काय घेणार आहोत? आतापर्यंत आपण काय घेतले? ते 3च घेतले. हा का नाही घेतला? याचा जास्त वापर होत नाही, म्हणून तुम्हाला 3 प्रकारामध्ये जास्त वापर करायला लागते बोलताना, लिहिताना, वाचताना. आता हे आता सध्या लक्षात ठेवायचं. आता आपण तो शिकणार आहोत, तो भाग आता आपण आता शिकूया. आता आपण प्रत्यक्ष शिकणार आहोत. प्रत्यक्ष आता आपला क्लास आता स्टार्ट होत आहे. एपिसोड आपला 13 होता. आज 14वे एपिसोड म्हणजे भाग क्रमांक. आता आपण इथून सुरू करतोय. दिस इज अ टेबल आपण शिकलेलो आहोत. दिस इज अ पेन, दिस इज अ नोटबुक, दिस इज अ बुक, दिस इज अ चेअर, दिस इज अ वॉल, दिस इज अ विंडो, दिस इज अ डोअर. हे सगळं आपण शिकलो. त्याचा प्रकार शिकायचा आपल्याला प्रश्नाचा. प्रश्न आपला इस्पॉन्स होईल. इज धिस अ टेबल.
प्रश्न काय होईल? इज दिस अ टेबल म्हणजे हा टेबल आहे का, प्रश्न आहे. प्रश्न इंग्रजीत, त्याचं उत्तर इंग्रजीत. मराठीत इज दिस अ टेबल, हा टेबल आहे का. नवीन शब्द घेऊ आता. सुरुवात इज पासून. प्रश्न इज धिस अ पेन, त्याला प्रश्नचिन्ह. हा पेन आहे का. हा पेन आहे का, समजलं का तुम्हाला, लक्षात आलं का आता. इज पासून प्रश्न तयार, इज पासून. तिसरं एक वाक्य घेऊ. इज धिस अ चेअर, प्रश्नचिन्ह. आता चेअरला आपण ही म्हणतो किंवा ती म्हणतो. ही खुर्ची आहे का. झाले प्रश्न तयार. पुन्हा लक्षात घ्या, आपण शिकलेला आहे की धिस इज अ टेबल, हा टेबल आहे. आता हा प्रकार कोणता घेतला, तोच आहे, त्यातलाच आहे. त्याला प्रश्न विचारला आहे, इज धिस अ टेबल, हा टेबल आहे का. इज धिस अ पेन, हा पेन आहे का. इज धिस अ चेअर, ही खुर्ची आहे का. अशी 3 वाक्य घेतले. परत आपण 1-2 वाक्य घेऊ आणि हा क्लास संपू. इज धिस अ बुक, हे पुस्तक आहे का. हे पुस्तक आहे का. इज धिस अ बुक. एक वाक्य घेऊया पुन्हा. इज धिस अ फॅन, इज धिस अ फॅन म्हणजे हा पंखा आहे का, प्रश्नच आहे सगळे. इज धिस अ फॅन, हे 2 वाक्य परत लक्षात घ्या. इज धिस अ बुक, हे पुस्तक आहे का. इज धिस अ फॅन, हा पंखा आहे का. हे 5 वाक्य मी तुम्हाला दिलेले आहेत. 10 वाक्य लिहायच्यात. होमवर्क मध्ये काय करायचं आहे, होमवर्क मध्ये तुम्हाला 10 वाक्य लिहायच्यात. प्रत्येक वेळेस तुम्हाला होमवर्क देत असतो. 10 वाक्य म्हणजे 10 सेंटेन्सेस. 10 सेंटेन्सेस मध्ये 10 वाक्य तुम्हाला लिहायच्यात. हे 10 वाक्य तुम्ही लिहिल्यानंतर मग हा जो एक भाग आहे, हा भाग तुमचा पूर्ण होईल. लक्ष सर्वांचं आता. आता हे पुढचा भाग आपण उद्या घेऊया. आजच्या दिवसासाठी पुरं झालं. जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी एकदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे, म्हणजे व्हिडिओ तुमच्याकडे आपोआप पुढची येतील. चला थांबूया. थँक्यू.